खुश खबर ग्राहकांसाठी खास उन्हाळी धमाका ऑफर आधार पे उधार। बजाज फायनान्सच्या सहाय्याने कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त 999 रुपये। आमच्याकडे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी, फर्निचर, मेकअप साहित्य होलसेल रेट मध्ये मिळेल, ते पण 20% डिस्काउंटवर। तसेच कोणत्याही मोबाईल खरेदीवर ऑनलाईन रेट पेक्षा 500 रुपये डिस्काउंट। मोबाईल, टीव्ही, फ्रीज एक्सचेंज ऑफर उपलब्ध व त्यावरती 3999 चा मिक्सर फ्री। जुने मोबाईल घेऊन या, नवीन मोबाईल घेऊन जा। कोणताही मोबाईल खरेदी करा त्यावरती 1999 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री। चला तर मग आजच खरेदी करा। नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, फर्निचर, सलगरे मध्ये। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। साखर कारखान्याकडील धडक उपसा सिंचन योजनेच्या क्षेत्रात असलेल्या मिरज तालुक्यातील मालगाव, टाकळी, बोलवाड, वड्डी, म्हैसाळ, नरवाड आणि बेडग या 7 गावांचा म्हैसाळ योजनेत समावेश करण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी दिली। या निर्णयामुळे या गावांना म्हैसाळ योजनेचे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे त्यांनी सांगितले। सिंचन योजनेचा समावेश म्हैसाळ उपसा सिंचनमध्ये करायचा हा कितीतरी वर्षापासून लोकांची मागणी होती। कारण एका गावामध्ये अर्ध गाव पाणी म्हैसाळचं पिते आणि अर्ध गाव पाणी येऊ शकत नाही, कारण धडक योजनेमध्ये आल्यामुळं। त्यामुळं बाजूला पाणी गेल्यानंतर त्या दुसऱ्या शेताला पाणी मिळत नाहीये। तर त्या दृष्टिकोनातून धडक योजनेतलं पाणी आम्हाला मिळावं यासाठी शेतकऱ्यांनी मोठे 15-10 वर्ष प्रयत्न करत होते। पण त्याचाही निर्णय आज शासनाने केला। त्यामध्ये म्हैसाळ असेल, नरवाड असेल, बेडक असेल, बोलवाड असेल, टाकळी असेल, मालगाव असेल आणि वड्डी असेल, त्या टोटल ह्या 7 गावाच्या धडक योजनेचा आज उठाव केला आणि त्याला म्हैसाळच्या अंडर कक्षेमध्ये घेतलं गेलं। त्यामध्ये 2670 हेक्टर शेती हे ओलीखाली येणार आहे। हे आपल्याला सांगायला मला खूप अभिमान वाटतो। पोलीस पाटलांची या निर्णयाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रधान सचिव दीपक कपूर यांचे त्यांनी आभार व्यक्त केले। मिरज तालुक्यातील या गावांना तेथील शेतीला साखर कारखान्याच्या धडक उपसा सिंचन योजनेतून पाणी पुरवठा करण्यात येत होता। मात्र मागील अनेक वर्षांपासून येथील उपसा सिंचन योजना बंद पडल्या आहेत। त्यामुळे येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी टंचाई निर्माण झाली आहे। हा परिसर धडक उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात येत असल्याने येथे म्हैसाळ योजनेचे पाणी मिळत नव्हते। मिरज पूर्व भागातील अनेक गावांना तसेच या गावच्या आजूबाजूच्या परिसरात म्हैसाळ योजनेचे पाणी मिळते, मात्र येथील शेतकरी पाण्यापासून वंचित होते। हा भाग म्हैसाळ योजनेत समावेश करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती, त्यानुसार या परिसराचा समावेश करण्यात आला आहे। मालगाव, टाकळी, बोलवाड, म्हैसाळ, नरवाड, बेडग या 7 गावातील सुमारे 2670 हेक्टर क्षेत्र यामुळे ओलिताखाली येणार असल्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी सांगितले। या निर्णयाबद्दल मालगाव, बोलवाड, बेडग, वड्डी आदी भागातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचा सत्कार केला। यावेळी मालगावचे काकासाहेब धामणे, युवा नेते सुशांत खाडे, किरण बंडकर यांच्यासह भाजपचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते। सुनील पाटील, 7 स्टार न्यूज, मिरज।